घटना घडल्या खरेंच की येदे व्हडले आमी खूब वर्सां प्रयत्न करता. आमच्या जाणट्यांनी प्रयत्न केलो, आमच्या जाणट्यांनी खुबशे देमान केले. विशेषतः म्हाका दिसता तेतून करून चड नांव घेवपाचें म्हणल्यार वामन शेटये म्हणून पयलीं भाटकारा विरुद्ध चड देमान करता. पूण व्हडलें यश मेळोंक ना कित्याक तेन्ना ते इंडिविज्युअल वैयक्तीक पातळीचेर देमान करतात. कळ्ळें. तेच्या नंतर जाले 5-6 वर्सां पयलीं आमी हे सुरवात केली. हे इंटरव्हेंशन कंडिशन घातलें आनी थंयच्यान ही एक्चुअली सुरवात. मागीर कितें जेन्ना ही ओदरेक नागरीक कृती समिती जाली तेन्ना हे हो पसारो अफाट आमकां जेन्ना कळोन चुकलें की हे खूब कागदापत्रां आमी एकठांय करची पडटलीं, ट्रान्सलेशन करचें पडटलें, एका दोगांचें काम न्ही. तेन्ना मागीर आमी ही कागदपत्रां आमी ओदरी नागरीक कृती समितीक सादर केली. आमचे कडेन कितें आमी जमा केली आनी तुका सांगपाचें म्हणजे तेंच्यांनी खरेंच इतलें बरें काम केलां. उशीर जाला आसा. कोणी म्हणटलें कितें आहा कोर्टान जेन्ना तूं कोर्टाची जेन्ना कितें केस घालतलो पळय तेन्ना प्रत्येकाक कितें दिसता काम करपाक कित्याक 2 वर्सां जाल्यार पूण तुका जायना म्हणलें. तशी गजाल नासता. एक्चुअली जो कोण करता पळय कागदपत्रां जमा करपाक पूण कितेंय जालें उशिरा काय जायना पण ही केस आयज तुमची कोर्टान सादर जाता. कदाचित ही केसचो निकाल जाता म्हणसर आनी खूब येदय वर्सां वयतली. तुमकां झटपट निकाल मेळटलो अशेंच ग्राह्य धरूं नाका. पण किशोर नायक साहेबान सांगल्या प्रमाणे तुमी ह्या समिती फाटल्यान आतां कदाचित तुमचें नवें हें आसा इलेक्शन आसा म्हणल्यार नवी समिती कोणूय जरी आयलो जाय तेन्ना तुमी सगळे जाण ते समितीच्या फाटल्यान खंबीरपणे उबे रावूंक जाय. पण एकूच हें करात जेन्ना तुमी निवड करतले पळय समितीची तेन्ना निवड करतना सदस्य कशे आसूंक जाय जे खरेंच कोण काम करतले. नाजाल्यार बेश्टो कोणाक उबो केलो आनी आमी फाटल्यान आसा कित्याक तें काम फुडें व्हरूंक जाय आनी तें काम खरेंच खूब म्हत्वाचें काम आसा. तेन्ना म्हाका तुमकां सगळ्यांक आव्हान करता की तुमी सगळ्या गांवकऱ्यांनी हे समिती फाटल्यान आतां समिती आहा तेच्या फाटल्यान खंबीरपणे उबे रावचे आनी जी नवी कमिटी येतली तेच्या फाटल्यानूय तुमी उबे रावन तांकां सहाय्य करून ते लॉजिकल कन्क्लुजनाक वता आसतना तुमी तांकां भरपूर सहाय्य करचे अशी हांव तुमचे कडेन अपेक्षा करता आनी 1943 जेन्ना अंडर द लिडरशीप ऑफ आमचो म्हणजे गांवचो एक लिडर कसो जालो तो म्हणजे संभाजी सबोजी नायक त्याच्या नेतृत्वाखाली बाकी सगळे जाण लोक आयले. भितर आमचे शेतकार आयले, बेगाळकार आयले, मडकयकार आयले, देवागडे आयले. या समाजातले अशा लोकांनी एक ग्रूप करून 1943 आमच्या देसाई फॅमिलीच्या अगेन्स्ट एक तरेचो कोर्टाची पायरी चडली. त्याचो निकाल फुडें कितें जाला तेचेर आमी त्याचो कोर्टात म्हणजे आमच्या सुटान उल्लेख केल्लो आसा त्याचो. ती एक सुरवात आमची 1943 ची. पूण 1943 च्या नंतर कांयच जावंक ना. पूण 1968 डायरेक्ट येवया आमी. 1968 गोवा स्वतंत्र जाल्या नंतर सर्वे जाली वज्रेची सर्वे जाता आसतना अख्ख्या म्हणजे जे शेतीची लागवड म्हणजे काजू सोडून बाकी कितें घरादारां शेती तेची जेन्ना सर्वे जाली तेन्ना रजिस्टर आसलो जो आयज लँड अँड सर्वे डिपार्टमेंटान आहा, डायरेक्टर ऑफ लँड अँड सर्वे तेतून तो रजिस्टर आहा. आनी कोण तशें कितें भोगता तेचे प्रत्येकाने सायन मारिल्ली आसा. आनी भली तो जर मनीस जर उपस्थितीत ना जाल्यार ॲटलीस्ट तेचें नांव आसा, तेचें उदाहरण दिता. अशें आमच्या गांवांत एकाच नांवाचे 2 जाण आसताले, निलेश हरी शेट्टी अशे जर 2 व्यक्ती आसात. दोनूय म्हणटा तेन्ना तेचें नांव चुकून लागला आपले घरा आसलें आपलें नांव अशें जे डिस्प्यूट आसात तो इजिली सॉर्ट आउट जाता. कारण भाटकारा शब्द कसो आयल्या कोणाचें तुमकां खबर ना. जे आसले फक्त वसूलदार खंड वसुली करणारे मनीस केन्ना भाटकार जावंक शकना. तांकां ते आसलेले फक्त कित्याक राजाचे जर खंड वसूलदार आयज ह्या कोर्टाचे खंड वसूलदार तांकां आमी भाटकार म्हणूंक शकना. पूण तुमी तांकां भाटकार केल्यार तुमच्या तकलेर बसल्यार कितें जालें तें तुमकां खबर आसा. आतां पॉयंटाचेर येता 40/1 तेंचें डिमार्केशन मागलेलें आसा जेच्या खातीर आमी चॅलेंज केल्लें आसा आनी ती आयज तारीखूय आसा 2 तारखेर. थंय हांव इंटरव्यू करता आनी सांगतालो बाबा तुमी ते DSR तेंचे ते ऑपोजीट पार्टी म्हणजे चारुशिला देसाय पार्टीन जरी डिमार्केशन मागलेलें आसा ते तुवें फ्रीज करचें, स्टे लावची. कारण कितें आतां आमी आमची हे पर्टिक्युलर 40/1 हो आतां सब ज्युडायस आसा बिफोर द डिस्ट्रिक्ट कोर्ट. सो तुमी तेचेर कांय डिसिजन घेवंक शकना, स्टे लाया हें आमी रिक्वेस्ट करतले. एट द सेम टायम 69/0
69/0 जी केस आसा ती हेतून आसा डायरेक्टर ऑफ पंचायतीन डायरेक्शन दिले पंचायतीक कित्याक खबर आसा तुमकां एनओसी दी तांकां फॉर अ डिमार्केशन फेन्सिंग ऑफ अ वायर. सो त्या संदर्भात हांव खरेंच वालोर म्हणटा त्या पंचायत बॉडीक जेंच्यांनी तेचेर आक्षेप घेवन सिव्हिल कोर्ट म्हापसा चॅलेंज केले ती ऑर्डरीक म्हणजे डीओपीचे आमचे डायरेक्टर ऑफ म्हणजे जाली स्टोरी कितें तुमकां खबर आसा. चारुशिला कामत देसाईन एप्लिकेशन मूव केल्ले पंचायतीन बाबा म्हाका फेन्सिंग करपाक परमिशन दिवचें म्हणून. पूण पंचायतीन ना म्हटल्या बरोबर तिणी अपिला केली डीओपी डायरेक्टर ऑफ पंचायतीन. आनी तुका खबर आहा डायरेक्टर ऑफ पंचायतीन जे कोण वयता तांकां खंय न्याय मेळना हे जग प्रसिद्ध आसा. तितून काय दुबाव ना. आनी थंय हांव प्रत्यक्षान जेन्ना त्या डायरेक्टराक मेळ्ळा ती म्हाका भितर कानान म्हाका कुसून कितें सांगता तें खबर आसा. ते आतां कानान घुसून इतले हळू आवाजान वयता म्हणजे बाकी आनी खंय वचना. पूण हें सांगपाचे प्रयत्न करता की तुमचें काय जावचें ना सगळें आमदार आनी मंत्र्याच्या हातांत आसा. सरळ ठामपणे सांगता इतकी म्हणजे सरळ सांगता की बायल म्हाका अशें एक दोनदा जालां की डायरेक्ट सांगता की आमदार आनी मंत्र्याच्या हातांत आसा तेंचे जर तुमी फोन हाडशात जाल्यार काम तुमचें जाता. आनी तो म्हाका कळ्ळें तेन्ना कितें बाबा की ती बायल जी गेल्या तिका न्याय मेळटलो म्हणून. तिका न्याय न्हू आमचेर अन्याय येतो आनी ती न्याय आपूण फुटींग करून घेतली ती न्याय तो वेगळो गोश्ट. सो तिका तेणी लास्टाक डीओपीन परमिशन दिलें डायरेक्शन दिलें पंचायतीक की बाबा तांकां एनओसी दी म्हणून. आनी त्या खातीर पंचायत बॉडीन ती अपिलाक गेले डिस्ट्रिक्ट कोर्टान म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टान अपील घातली पूण ती सिव्हिल कोर्ट म्हापसा आतां केस चालू आसा. तिची हियरींग आहा 19 तारीख तिची हियरींग आसा. ते 19 तारीखूय आमी शेतकरी नागरीक दिसून इंटरव्यून जातले आनी थंयसर आमी तेच गाणे घालतले बाबा हे सबज्युडायज मॅटर आसा आनी ते वयर चालू आसतना तुमी हेचेर कांय डिसिजन घेवंक शकना. सो थंयसर आमी रिक्वेस्ट करतले की बाबा स्टे फ्री जाली. ओके ते जालें. हे दोन केसी क्लोज जातले. पूण ही जी आतां आमी घातल्या इतल्या वर्सांची कदम काळातली जी केस आमी सूड जाता ही सूड सेट कोणाक जर तुमकां पळोवपाक इच्छा जर लास्टाक जर दिसलें बाबा तेचेर मातसो लक्ष मारचो जाल्यार तो तेचो मारचो. पूण हो जो कितें अभ्यास केला पळय त्या गांवच्या बऱ्या हुशार मनशांनी सगळ्यांनी मेळून तो वेवस्थीत केल्लो आसा. आनी तितून सुरवातीचे जशें म्हटलें पळय तशें त्या जाणट्यांनी हें केलां आतांचे आमचे जनरेशन आहा तेंच्यांनी केलां आनी मदीं आहा पळय तेंच्यांनी केलां. सो सगळें कितें आहा तें वेवस्थीत आहा. आनी म्हाका विश्वास आनी खात्री आहा की खंयच्याच एंगलांच्यान आमी गांव हाडचो ना म्हणून तर आमी फुडें सरले. अशें म्हणटा गेल्यार 99.9 हांव तशें म्हणना 100% म्हाका खात्री आहा की आमी केस जिखतली. कारण एकूच सांगता तुमकां त्या समोरच्या पार्टी कडेन कसलोच डॉक्युमेंट ना आनी ते सेल्टी मारतात. आनी घेणारे मूर्ख म्हणना ते अति हुशार. तेतूंतलो एकटो तो ब्रॉडबँड कंपनी म्हणटा पळय आतां तुमकां खबर आसतली आयच्या तारखेन जर सेल्टी जाल्या उजरेच्या संदर्भात जाल्यार 22/0 देवळा कडेन 69/0 सांगवाडा 40/0 बेनायन आनी 50/0 अशे 4 सेल्टी जाल्या. आनी ते घेणारे मनीस कोण ब्रॉडबँड कंपनी म्हणून तुमकां खबर आसतलें जे तेतून 3 डायरेक्टर्स आसात ते मॉमीन आसात म्हणजे ते मुसलमान आसा आनी चवथी डायरेक्टर आसा तो खत्री म्हणून आसा हरमलचो आनी 5वे म्हणटा ते चारुशिला कामत देसाय. सो 5 जाणांची ती कंपनी ही ब्रॉडबँड कंपनी चारुशिला कडल्यान क्रेडीट मारून घेता. म्हणजे दिणारो चारुशिला कामत देसाय आनी घेणारो तेतून वन ऑफ द डायरेक्टर म्हणजे चारुशिला कामत देसाय. सो तेंचे कितें फिनान्शियल ट्रान्झॅक्शन जालें कशें कितें तें अंडरस्टँडींग हांव नकळो. पूण हें जें ऑफिस रजिस्टर्ड जालां तें म्हटलें लोक कन्फर्म आसा दत्तराज देसाय जे कारंजाय रावतालो ते तेचें ऑफिस म्हणून रजिस्टर्ड जाल्लें आहा ब्रॉडबँडाचें. आतां खत्री हो विशय त्या खत्रीन सेल्टी घेवच्या पयलीं म्हाका कॉल केल्लो. म्हाका म्हटलेलें कितें बाबा आपूण अशें प्रॉपर्टी तुमची घेवपाक सोदता. हांवें म्हटलें बरें घे तुजे कडेन जर ब्लॅक मनी आसा तुमकां म्हणजे गेल्या नंतर पडलें ना जाल्यार तुमी घेवंक शकता. जर कश्टाचो पयसो आहा जाल्यार घेवं नाका कित्याक कश्टाचो पयसो घेतलो जाल्यार तुजो गेलो म्हणून समज तूं आनी एक्स्ट्रा पयसो जे अनएकाउंटेबल आहा घेतलो जाल्यार कांय फरक पडना एक जुगार खेळूंक सोदता जाल्यार पळय. पूण मागीर तेंचें कशें कितें जालें आनी तेंचें सेट जालें आनी आयज ती परिस्थिती येयली आहा की आयज आमची ऑपोजीट पार्टी ती जाल्लीच आसा. आमी ह्या सुटार आतां कोणी तरी म्हाका गांवांतल्या एका मनशान म्हटलें की सरकाराक तुमी पार्टी कित्याक केली गव्हर्मेंट ऑफ गोवा सरकाराक तुमी पार्टी कित्याक केली कित्याक सरकार पूण सरकारूच तर मेन आमची सुरवात केली जेन्ना आमी ओझरी शेतकरी नागरीक कृती समिती काडली रजिस्टर्ड जाली आमी पयलें कोणाक निवेदन केल्लें सरकाराक केल्लें. म्हाका याद जाता आतां ते बाबडे जाणटे रावंक ना 1 2 3 4 जाण जाणटे बाबडे वयर गेले. पूण तांकां आनी आतां बाकीचे कोण हांगा आहा ते तांकां घेवन हांव प्रमोद सावंताच्या घरा गेल्लो सांखळे कित्याक आमकां हें आमकां फीए थ्रू इन्विटेशन येतलें या आनी मेळपाक सांगलां. सो आमी थंय गेले सकाळी त्या आमी थंय पावले. पावल्या नंतर आमकां कशें आमकां प्रमोद सावंतान ते आमकां हें दिलें अपॉयंटमेंट दिलो
अपॉइंटमेंट दिल्यानंतर आमच्या जाणट्या जेन्ना म्हाका अजून याद येता आमचो सोनू बाबा तेणी सुरवात केल्ली. सोनू बाबान सांगपाक की बाबा अशें 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 नायकुले आसलो आमचो भाव. तो नायकुलो आतां घरान आसता तो वेगळी गोश्ट. नायकुले सांगपाक जाय आसलें तो मला इतकें तुमचें रामायण आपल्याक सांगपाक कितें म्हणजे इतकें कितें सांगता तें आयकपाक टायम ना म्हाजे कडेन आनी इतकें जावचेंय ना तें कितें आहा तें निवेदन हातान दी. आता हांवें म्हटलें येदो व्हडलो जुनो इतिहास गांवाचें कितें जाता एटलीस्ट आमकां 10-15 मिनटां तरी दी. ती 10-15 मिनटां निवेदन दी बोलें मागीर हांवें तेतूंतल्यान एक कितें केलें म्हाजे कडेन हातान आसलें तेन्ना एक 2 बूक घातले एक घातलेला वजरी गांव आनी दुसरो म्हणजे कितें अधिकृत इनामदार कोण तो ते अशी 2 बुकां हांवें म्हटलें सर म्हटलें तुमी मातशें वाचून पळय. अरे बाबा असलें म्हाका टायम आहा वाचपाक तेणे कारणान तुजे कडेन अरे बाबा तूं कितें तें वाच मागीर कितें सांग हो आमकां रिस्पॉन्स मेळलो. आनी तद नंतर कंटिन्युअसली चीफ मिनिस्टर कलेक्टर रेव्हेन्यू मिनिस्टर किंवा सेक्रेटरी चीफ सेक्रेटरी अशा सगळ्या डिपार्टमेंटाक आमी कलेक्टर डेप्युटी कलेक्टराक मामलेदाराक अशा सगळ्या DSLR सगळ्यांक आमी कंटिन्युअस लेटरां दिली. एकटो ताका डायरेक्शन दिता तूं पळय रे कितें तूं अशें 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 आमकां एवटेन तेवटेन फेरे करता पूण कोण आमकां आनी लास्टाक तेंच्यांनी मागीर कितें केलें सगळ्यांनी सांगलें तुमी बाबा एक काम करा त्या कोर्टाची पायरी चला म्हणजे गो लिगली म्हणून सांगलें. मागीर म्हाका कलेक्टरांच्यान लेटर आयलें की बाबा सगळें तुजें आयकलें पटलें म्हाका पूण तुमी अप्रोप्रिएट कोर्टाक अप्रोच करा म्हणून हांगा बाकी काय आमी ज्युडिशरी मॅटरान भानगडी पडों शकना कारण तुमचें हें इन्व्हेंट ऑलरेडी सॉरी म्युटेशन जाल्लें 1982 आनी तुमी आतां उलयता. आतां 1982 कितें जाल्लें आनी कितें आहा तें सगळ्यांक खबर आसा म्हणून आमी गव्हर्मेंटाक पार्टी केली. आतां तुमकां खबर आसलें ह्या सुटान आमी पार्टी करणारे कोण आसा गव्हर्मेंट ऑफ गोवा दुसऱ्या कलेक्टर नॉर्थ गोवा DSLR म्हणजे जेणे सर्वे चुकीची केली जे कितें चुकीचे म्हणजे जे दोंगरांचेर चोरी करूं शकले ना ते DSLR मामलेदार डेप्युटी कलेक्टर पोलीस स्टेशन मागीर ब्रॉडबँड कंपनी मागीर चारुशिला कामत देसाय आणि चारुशिला कामत देसाय श्री पुष्पम गावस्कर म्हणजे तिची नणन आणि फायनली म्हणजे सचिन देसाय अशे हेका आमी पार्टी केल्ली आसा. आयज ही तुमच्या समितीची सर्वसाधारण सभा पूण या सर्वसाधारण सभेबरोबर आयज एक ऐतिहासिक अशा पद्धतीचो हो क्षण या वजरी गावात आयज संपन्न जाता. या ऐतिहासिक क्षणाचे महत्व हे कदाचित तुमका कितले जाणवतले की बाबा कित्याक ऐतिहासिक हो क्षण आसा. कारण फाटली कितलीशीच वर्सां जो एक अन्याय या वजरी गावच्या शेतकऱ्यांचेर ग्रामस्थांचेर जाला आणि फाटली कितलीशीच वर्सां तो अन्याय सुरूच आसा त्या अन्यायाक खंय तरी जाप दिवपाची तोंड दिवपाची तयारी आयज ह्या समितीन दाखयल्ली आसा. प्रचंड प्रमाणात अभ्यास संशोधन कायद्याच्या कसोटीचेर कशा पद्धतीन आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचेर अन्याय झाला आणि तो अन्याय कायद्यान कशा पद्धतीन सिद्ध करपाक जाता ह्या संदर्भातली सगळी कागदपत्रां दस्तऐवज पोर्तुगीज आणि मोडी लिपीतले जे जुनी कागदपत्रां त्याचे ट्रान्सलेशन आणि पूर्ण इतिहासाच्या त्या टायमावयल्या ज्या वजरीच्या जमिनीच्या संदर्भातलो जो वाद असलो त्या संदर्भातली सगळी कागदपत्रां एकठांय करून आयज या समितीन या शेतकऱ्याचेर जावपी अन्यायाच्या आड न्याय मेळपा खातीर जी एक याचिका आयज कोर्टान दाखल केल्ली आसा तुम्ही पळोवपाक शकतात हांगासर दोनूय फायली आसा ते फायलीचो गठ्ठो जर तुम्ही पळयशात जाल्यार हो गठ्ठो तुमकां कागदां कशी दिसतली पूण ही प्रत्येक या फायलीतलो कागद तयार करपाक जे श्रम जी मेहनत या समितीन घेतल्या पहिल्या सुवातेर त्या समितीक तुम्ही टाळयो वाजोवन त्याचे अभिनंदन करपाक जाय. खंयची गजाल जर सफल यशस्वी पद्धतीन जर फुडें व्हरतलो जाल्यार त्याच्या खातीर पहिली सगळ्यात महत्वाची गजाल म्हणटा ती अभ्यास आणि संशोधन. कारण शेकडो वर्सां पयलींची ही गजाल तो इतिहास उरकून काडप ही सोपी गजाल न्हू म्हणून तो इतिहास उरकून काडपाची ताक आणि क्षमता या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवली आसा. आता
तो सगळो इतिहास उरकून काढून कशा पद्धतीन वजरी गावच्या शेतकऱ्याचेर अन्याय झालो, कशा पद्धतीन ह्या गावच्यो जमणी ह्यो एका मनशाच्या नावाचेर कोर्ट रिसिव्हर म्हणून लागल्यो आणि आयज गोवा मुक्ती उपरांत तोच मनीस हो कोर्ट रिसिव्हराच्या नावार कशा पद्धतीन ह्या गावचो फाटकार झालो, जोपर्यंत तो फाटकार म्हणून असलो तोपर्यंत आमच्या लोकांनी ती गजाल सहन केली. म्हणून आता ज्यांना हांगासरल्या जमणीक भांगराचे मोल येवपाक लागले त्या वेळार त्या फाटकारान त्यो जमणी विकपाक सुरवात केली आणि हांगासरूच दुसऱ्या बंडाची ठिणगी ही आयज वजरी गावात पडलेली आसा. ऑलरेडी एक सेल्डीड जाल्लेले आसा, त्या सेल्डीडाक ह्या पिटिशनान चॅलेंजूय केल्ली आसा. डिपार्टमेंट ऑफ पंचायत डायरेक्टोरेटान ज्या पद्धतीन टायटल न तपासता त्या मनशाक जी परवानगी दिल्या तेकाय आव्हान दिलेले आसा. 2 पिटिशनां आसा ती. म्हणटकच आता खऱ्या अर्थान एकीकडे कायद्याची कसोटी आणि दुसरीकडे तुमच्या गावच्या एकजुटीची कसोटी, अशा 2 परीक्षा तुमका सामोरे वचपाक जाय. हे तुम्ही लक्षात दवरपाक जाय. आमच्या इतिहासात तुम्ही पळयला आसतले फुटीर काफीर, ज्याका मुसलमानाच्या शब्दात काफीर म्हणतात, ते आमच्या शब्दात आम्ही फुटीर म्हणतात. हे असले फुटीर काफीर असले म्हणूनच आमचे स्वातंत्र्य लढो म्हणा, गोयच्या मुक्तीची चळवळ म्हणा, हेतून बाधा येईल. चाडयो करप हो आमचो सामको आवडीचो गुण आणि या चाडयांच्या सवयी खातीरच आयज पोर्तुगीजांनी 451 वर्ष जे आमचे राज्य केले ते खंयच्या बळाचेर केले? कारण गोंयकार हो चाडयारो, आपल्या शेजारचो, आपल्या गावचो चाडयो सांगप आणि ह्याच चाडयेच्या आमच्या स्वभावाचो फायदो पोर्तुगीजांनी त्या वेळार घेतलो आणि आमच्या भितर फूट घातली. आयज आम्ही शिकल्या, सुशिक्षित असा, काय ना म्हटल्यार आर्थिक दृष्ट्याही आयज 2 वेळाच्या जेवणाची चिंता करपाची आमकां गरज ना. आणि अशा वेळाचेर आयज या शेतकरी समितीच्या या लढ्याच्या फाटल्यान तुम्ही एकजुटीन उभे रावप ही खरी कसोटी आसा. कायद्याच्या कक्षेर ह्या आव्हान याचिकेचे कितें जातले हे कोर्टान ठरतले. दुसरी गजाल आमच्या लक्षात आम्ही दवरपाक जाय की हे सगळ्या जमनीचे व्यवहार झाले ते कोट्यांचे व्यवहार. त्याका देशातले सगळ्यात व्हडले वकील हाडून तो ही केस लढयतलो. म्हणून आमच्याकडे ती ताक ना, पण आमच्याकडे ताकद असा आणि आमच्याकडे आमच्या जाल्लेलो अन्यायाचे पुरावे असतात. पण तुमका खबर असा की कोर्टात पुरावे असले सुद्धा जाल्यार जर तुझ्याकडे व्हडलो तज्ञ वकील असा जाल्यार ते पुरावे सुद्धा तो परतपाक फाटी फुडें सराना. तर अशा वेळाचेर तुम्ही हो पूर्ण वजरी गाव हो एकजुटीन एक मुठीन आयज ह्या समितीच्या फाटल्यान उभो रावपाची गरज असा. ही कोर्टाची केस ही सकयल्या कोर्टान असा, कारण सकयल्या कोर्टासून ती केस वयर वचपाची गरज असा, डायरेक्ट वयल्या कोर्टात वचपाक मेळना. म्हणून ही केस ही सुप्रीम कोर्टा मेरेन पावतली, कारण सुप्रीम कोर्टा मेरेन वचचेच पडटले, कारण खंयचोच भाटकार आपलो अधिकार सोडचो ना सोप्या पद्दतीन. आणि ही फक्त पहिली पायरी असा, तुमकां आणि कितक्योशोच पायऱ्यो चडपाच्यो आसात. थक्षात जाल्यार सोंपल्यात आणि दुसऱ्याकडे आमच्याकडे जमाना, आम्ही दुसऱ्याकडे जर हात पसरायले गेल्यार परत तुम्ही नवो भाटकार तयार करतले. तो तुमकां मदतीच्या नावार मदत करतलो आणि परत त्या बदल्यान व्याजा सकट आपल्याक कितें जाय ते घेतलो. गजाल कठीण ना, सोपी गजाल. थेंब तुम्ही सगळ्यांनी जर एकठांय येऊन खंबीरपणान आर्थिक मदत, आर्थिक पाठबळ जर समितीच्या फाटल्यान उभे करशात जाल्यार ही गजाल ही मात्तूय कठीण ना. पण तुम्ही जर कमी पडशात कित्याक ते जावचें ना, तो येदो व्हडलो मनीस तो आमकां आयकता, कित्याक ते पयशे आमी फुकट घालुया अशें जर तुम्ही म्हणशात जाल्यार तुम्ही युद्ध जिखच्या पयलीं हरतले.
तर आयच्या ह्या सर्वसाधारण सभेत तुमका निर्धार करचो पडटलो एकजुटीन एक मुठीन आणि एक मुखान की तुमचा पूर्ण पाठिंबो या समितीक आसतलो आणि या समितीक तुम्ही पूर्ण अधिकार दितले की हो अधिकार जो आमच्या जाणट्यांचेर जाल्लो आसा आणि त्याच पद्धतीन आयज त्याच्या फुडल्या पिळगेचेर सुरू आसा हो अन्याय आम्ही सुप्रीम कोर्टा मेरेन वचून झगडटले आणि शेवटपर्यंत न्याय मिळवून घेतले तुमच्या खातीर कारण तुम्ही या सगळ्या गजालीचे पीडित तुमच्या खातीर ही गजाल खूप सोपी तुमका सवय असा या गजालीची पण वजरी भायल्या लोकांक हांव सुद्धा एक पेडणेकार माझ्या खातीर सुद्धा खूप अभिमानाची गजाल की हे सगळे या वजरीकारांनी घडोवन हाडले म्हणून कारण ही सोपी गजाल न्हू भाटकार सगळ्यांक वाईट नसता भाटकाराचे म्हणून काही लागीचे लोक असतात सो तसे भाटकाराक वचून जर घासात जाल्यार आपल्याक जाय ते मेळटा पूण तशें वचून जर घासपाचो तुम्ही प्रयत्न करशात जाल्यार हांगासर तुम्ही घात करून घेतले भाटकार वेगवेगळ्या पद्धतीन तुमकां आमिशां दाखयतलो तुमकां कित्याक पडला ते तुजें कितें आसा ते आमी सॉल्व करया तुका अमकी दिता तुका तमकी दिता अशे सगळे प्रयत्न साम दाम दंड भेद सगळे प्रयत्न हे भाटकाराच्या वतीन आणि दुर्दैवान सरकाराच्या वतीनूय जातले कित्याक तर ह्या सगळ्या व्यवहारांत सरकारचे लोक सामील असतात त्यांना हेतून कमिशनां मेळटली त्यामुळे एकीकडे भाटकार आणि दुसरीकडे सरकार दोनूय मनीस तुमच्या भितर घुसतले तुमच्या भितर फूट घालपाचो प्रयत्न करतले या सगळ्या गजालींक तुम्ही कशा पद्धतीन तोंड दितले आणि एकठांय रावतले ही खरी कसोटी आहा आणि त्याच खातीर आयच्या ह्या सर्वसाधारण सभेत तुम्ही एक मनान हो विचार करपाक जाय एक लक्षात दवरा आमकां प्रत्येकाक दिसता हो जो ताण आसा हो सोपो ताण न्हू ध्येय अर्जुनाक जसो दोळो दिसतालो तसो तुमचो ध्येय म्हणटात तो न्याय ठामपणान पूर्ण विश्वास दवरा 100% ह्या समितीचेर आणि तुम्ही फुडें सरा जय हो तुमचो निश्चित आसा आणि एक गजाल महत्वाची लक्षात दवरा हो जर विषय तडीक लागात जाल्यार अख्ख्या गोंयांत वेगवेगळ्या जाग्याचेर उठाव जातलो तुमकां सगळ्यांक खबर आहा मया सारको गांव हांगासर तुमचो वैयक्तीक भाटकार मयाचो भाटकार पोर्तुगीज भाटकार त्यांच्या खातीर सरकारान कायदो केलो पूण कायदो तयार करूनय त्या भाटकारान त्या कायद्याक आव्हान दिल्लेलें आसा सरकार आता जमनीचे सनद तांकां दिता पूण त्या सनदीचेर निमणे वाक्य बरयल्लें आहा की ही सनद त्या कोर्टाच्या निकालाचेर ग्राह्य ठरतली म्हणून म्हणजे नाटकां करून सनद दिवपाची कामां सुरू आसात हो जर लढो यशस्वी जाय जाल्यार अख्ख्या गोंयांत उठाव जातलो आणि प्रत्येक गोंयांतलो वाड्यान वाडो गांवान गांव ज्या ज्या लोकांनी त्या वेळार पोर्तुगीजाकडे मिली भगत करून गावाचे गाव आपल्या नावार करून घेतले आणि भाटकार झाले त्या सगळ्यांक लोक धडो शिकयतलो तो आदर्श तयार करपाची संधी ही वजरकारांकडे आसा वजरी गावाचो एक मोठो इतिहास आसा तुमकां कितक्या जाणांक खबर आसा खबर ना म्हाका खबर ना या पूर्ण गोवा मुक्ती चळवळीचे केंद्रस्थान म्हणून हो वजरीचो गाव आसा मोठमोठे त्या वेळा वयले व्हडले व्हडले लीडर या गावात येयलेले आसात आणि या गावा खातीर त्या लीडरांनी गोवा मुक्ती पूर्वी अरेब्याचेर वचून त्या भाटकाराच्या महला समोर रावन आंदोलन केलेले आसा हे सगळ्यो गजाली ह्यो इतिहासान नोंद आसात आणि इतिहास साक्षी आसा त्या गजाली आयज त्याच जाणट्याची फुडली पिळगी आयज कायदेशीर मार्गान कारण आम्ही लोकशाही देशात वावरतात त्यामुळे आमकां आता तलवारी घेऊन झगडपाक मेळना आमकां कायद्यान झगडचे पडटा आणि कायद्यान झगडपाची तयारी ही समितीन ह्या पद्धतीन केल्लेली आसा या पूर्ण तुमच्या लढ्याक सुरुवातीपासून आणि याच्या पुढे पासून माझा पाठिंबा असतलोच एक पेडणेकार म्हणून माझा कर्तव्य ठरता पण त्याचबरोबर एक पत्रकार म्हणूनच हांव ह्या विषयाचो सातत्यान पाठपुरावो करता तुम्ही लक्षात घ्या हो विषय हो सोपो न्हू हो पेपराचेर बातमी येवचे ना कारण भाटकार मोठे तुम्ही मोठे न्हू म्हणून आमकां अशी परिस्थिती तयार करपाक जाय की कोणूच हो आवाज आमचो दाबपाक शकना आणि लिपोवपाक शकना आयज कुलदीपा सारको मनीस आसा सतीशा सारको मनीस आसा जे पूर्ण ताकदीन
प्रशासकीय पद्धती आणि आपल्या लिखाणासून हो विषय पूर्ण गोंयापर्यंत पावपाची त्यांच्याकडे ताकद असा आणि निश्चितपणान आम्ही सगळेजण मिळून हो विषय फुडें व्हरया. फक्त एकूच महत्वाची गजाल ती तुमकां वजरकारांक एकठांय रावचे पडटले, एकजुटीन रावचे पडटले. दुसरी आणि एक गजाल लक्षात दवरा, राजकारण खंयच्या गजालीन हाडप नसता, म्हणून राजकारणाशिवाय खंयच्याच गजालीक उत्तर नसता. कारण आमचे सगळे भवितव्य जर कोण ठरयता जाल्यार तो राजकारणी ठरयता. आणि त्यामुळे आम्ही एज अ जनता म्हणून आमचो लोकप्रतिनिधी जेन्ना निवडटले तेन्ना तो लोकप्रतिनिधी आमच्या ह्या विषयाक कितको न्याय मेळोवन दिवंक शकता, आमचो हो विषय कशा पद्धतीन त्या विधानसभेत मांडपाक शकता, आमचो हो विषय विधानसभेत मांडून अख्ख्या गोंयाक कसो पटोवन दिवंक शकता की आमच्या वजरकारांचेर कशा पद्धतीन अन्याय जाल्लो आसा. आणि या संदर्भात जसो मया खातीर कायदो जालो तशा पद्धतीन सरकारान ही पूर्ण जमीन ही पहिली या कोर्ट रिसिव्हरा कडल्यान काढून सरकारान आपल्या ताब्यात घेवपाची गरज आसा. खंयच्याच पद्धतीन ह्या जमिनीची विक्री जावंक जायना असो आदेश व ताबडतोब सध्या जारी जावपाची गरज आसा. जोपर्यंत ह्या जमिनीच्या मालकीचो विषय प्रूव्ह जायना तोपर्यंत ही जमीन विकपाक मेळची ना अशा पद्धतीचो निर्णय सरकाराक घेवपाक आम्ही भाग पाडपाक जाय. पहिली जालो एकीकडे कायदेशीर लढाई आणि दुसरीकडे आमकां सामाजिक चळवळ उभारून सरकारचेर दबाव घालचो पडटलो. सरकाराक जोपर्यंत मालकी सिद्ध जायना तोपर्यंत ह्या जमिनीचो व्यवहार जावचो ना हो निर्णय सरकाराक घेवपाक भाग पडपाक जाय आणि त्याच्या खातीर तुम्ही एकठांय एकत्रपणे तुम्ही भायर सरपाक जाय. म्हणून तेतूंतल्यान एक गजाल लक्षात दवरया आमी की हे शिवधनुष्य जे आयज उबारला ते निश्चित कार्यापर्यंत नेण्याची कुवत याची ताकद असा त्याच मनशाकडे आयज ही धुरा ही वचपाची गरज असा आणि तशा निश्चयाच्या मनशानूच या संदर्भात ही जबाबदारी घेवपाची गरज असा. नाजाल्यार प्रत्येकान जो कोण हे शिवधनुष्य घेतलो त्याच्या फाटल्यान आम्ही ठामपणे उभे रावतले अशा निश्चयान तुम्ही सगळ्या जणांनी समितीक सपोर्ट करचो. हो विषय आता सुरुवात झाला की ठिणगी आता पडल्या, या ठिणगीची ज्वाळा जावपाक जाय आणि त्या ज्वाळेसून मशाल जावन एक अग्नी कुंड पेटपाक जाय वज्रे गावात या नव्या चळवळीचे आणि ते निश्चितपणान पेटतले असो म्हाका पूर्ण विश्वास आसा. हांव पेडणेकार म्हणून कायम आसतलो पूण एक गोंयकार म्हणूनय तुमच्या वांगडा रावतलो आणि तुम्ही जेन्ना जेन्ना गोंयच्या खंयच्याय वाठारांत अशा पद्धतीची संकटां येतात त्या त्या वेळार त्यांच्या मदती खातीर तुम्ही आसपाक जाय हे लक्षात दवरा. आमकां सगळ्यांक एकठांय रावन फुडें वचपाक जाय, एकठांय रावन आमचें गोंय वाचोवपाक जाय. खूप खूप धन्यवाद. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.